अजित पवार यांच्या मृत्यूमागं काही राजकारण आहे, सरकारी हाताचं षडयंत्र आहे आणि त्यामागं मोठे मेंदू आहेत. मित्रहो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेर आज सुरू झालं. या संपूर्ण अधिवेशनामध्ये काय होणार आहे तर काहीही होणार नाही असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. महायुतीच्या सरकारला विरोधी पक्षनेता नको आहे यावर सामनाच्या अग्रलेखाचा खरा फोकस आहे. पण याच अग्रलेखामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत मोठं भाष्य केलं गेलं आहे. अजितदादांचा मृत्यू हा संशयास्पदच असून त्यामागे सरकारी षडयंत्र, नियोजित अंकगणित आणि मोठ्यांचे कारस्थानी मेंदू आहेत हे या अग्रलेखातून सुचवलं गेलं आहे. सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू संशयास्पद आणि रहस्यमय आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागील घातपाताचा कट वारंवार उघड करून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या मृत्यूवर शोक प्रस्ताव मंजूर होतील, भावनेनं ओथंबलेली भाषणं होतील, कोणी आक्रोश करतील, कोणी मगरीचे अश्रू ढाळतील. मी माझा चांगला मित्र गमावला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुंदके देत विधानसभेमध्ये सांगतील. पण ते सर्व बोलणं कोरडं आणि शुष्क ठरतं. अजित पवारांचा अपघात हा नक्की संशयास्पद आहे. या घातपातामागे एक नियोजित अंकगणित आहे. मोठ्यांचे कारस्थान मेंदू आहेत. विरोधी पक्षनेता सभागृहामध्ये असता तर आमदार रोहित पवार यांनी मांडलेला घातपाताचा सिद्धांत पुढे करून अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूमागचे सरकारी हाताचं षडयंत्र उघडं पाडलं असतं. हे सगळं घडू नये म्हणून सरकारला विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेताच नको आहे. सरकारला विरोध करणारं कोणीही नको आहे. वास्तविक राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, वृद्ध, पोलीस, कामगार, मजूर, शेतकरी अशा सगळ्यांच्या मनामध्ये सरकार विरोधी खदखद आहे. या खदखदीला विधिमंडळाच्या सभागृहामध्ये वाचा फोडण्याचं, सरकारला गदागदा हलवून जाब विचारण्याचं कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यानं नक्कीच निभावलं असतं. पण म्हणूनच सरकारला सळोकी पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता नको आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या, आम्ही यशस्वी आहोत. महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष सगळे आमचे आहेत. आम्ही जिंकलो, जिंकत राहू. ईव्हीएम, पैसा, पोलीस, तपास यंत्रणा आमच्या हाती आहेत. आम्ही लोकशाहीचा विकत घेऊन ठोकशाहीचे राज्य प्रस्थापित केले. मग आता विरोधी पक्षनेता हवा आहे कशाला? अशा अहंकारी मानसिकतेमध्ये हे सरकार वावरत आहे. सुईच्या आग्रा एवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस मिंधेंच्या सरकारमध्ये दिसतोय. अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झाला. हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये. विरोधी पक्षनेत्याशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असं सामनानं म्हटलंय. विरोधी पक्षनेता नसल्यामुळं ठाकरे सेनेच्या मनामध्ये जी खदखद आहे ती खदखद या अग्रलेखातून तर बाहेर आलेली आहेच. पण अजित पवार यांच्या मृत्यूमागं काही राजकारण आहे, सरकारी हाताचं षडयंत्र आहे आणि त्यामागं मोठे मेंदू आहेत असं म्हणत सामनानं अजित पवार यांच्या मृत्यूमागं बरंच काही दडलं असल्याचं सूचित केलेलं आहे. मित्रांनो, यावर आता अधिवेशनामध्ये कसे पडसाद उमटत राहतील ते पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.